हॅलो गुड मॉर्निंग। मी उर्मिला। माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला, सकाळचे 8 वाजले। आता 8 वाजता आहे ना, मी गोठ्यात आली होती। मशीनला आहे ना गवत टाकायचं होतं खायला, तर त्यासाठी मी गोठ्यात आली होती। तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आज आहे ना गोठ्यातूनच सुरुवात केली व्हिडिओला। चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आज आहे ना मला परत मळ्यामध्ये जायचं आहे कांदे निंदण्यासाठी। घरातली सर्व कामं आवरली आहे। तर बघा मी इथं आली कांद्याच्या वावरामध्ये कांदे निंदण्यासाठी। तिकडं गव्हाच्या अंगा निंदित होती ना, तिथं पाणी भरले। आता इकडे विहिरीजवळ आली आहे। तर इथं जवळच विहीर आहे, त्या विहिरीजवळ आली निंदायला। इथं आहे ना आहे गवत भरपूर, तर हे गवत काढून घेते। तर सकाळी 9 वाजताच आले मी, म्हणजे गाईंना चारा टाकला मशीनला आणि लगेच आले इकडं। तर आता आहे ना इथं कांदे निंदून घेते। नॉर्मल आहे, पण अटकला मला पण बाकीच्याला मग जास्त होते। इड खोल ते करताना होत असते तसं असं, पण मला आणि एवढं अजून उंच होते ते नको, ते सटकून येतं मग मध्ये जळते ना। हा, आणि खाली सटकून येतं ते नंतर मस्त आणि एकदम पसरट होत। पण त्याला सांगितलं मला पसरट मांदा आहे ना, जो बाई खापरट लागत पेपर चालू एवढे हुशार आहे का? आवडलं मला। आमच्या आत्याने खापर आणलं मला मस्त असं पुरणाच्या पोळ्या करायला। आता या खापर पहिल्या पुरणपोळ्या आत्यालाच खाऊ घालायच्या। तर बघा सकाळीच आमच्या ताई आल्या होत्या, त्यांनी माझ्यासाठी खापर आणलंय। आमच्याकडे ना या खापरावरती पुरणपोळ्या केल्या जातात। म्हणजे ना खानदेशी पद्धतीचे ज्या पुरणपोळ्या असतात ना मांडे, तर ते ह्या खापरावरती केले जातात। तर माझं खापर आहे ना तुटून गेलं होतं, फुटलं होतं माझ्याकडून। तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला घरी यायच्या वेळेस आहे ना मला हे खापर घेऊन या म्हणून पुरणपोळी बनवण्यासाठी। तर ते आज आल्या होत्या, तर त्यांनी मला खापर घेऊन आल्या। तर मला खूप आवडलं हे खापर। तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला पण आवडलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान असं खापर आहे, मस्त अशी मोठी पुरणपोळी होईल याच्यावरती। आणि ना त्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही, त्या पण काही जास्त वेळ थांबल्या नाही, त्या अर्धा तासच थांबल्या, लगेच गेल्या। त्यांना पण येवल्याला जायचं होतं, काम होतं त्यांचं, त्यामुळे ना त्यांनी कामात काम दोन्ही केलं। खापर पण आणलं आणि येवल्याला पण गेल्या। त्या गेल्यानंतर मग मी परत आली होती मळ्यामध्ये, इथं कांदे निंदण्यासाठी। सकाळी आली होती ना, तिथंच आली परत कांदे निंदायला। तर म्हटलं चला आता ताई पण गेल्या घरी, मग थोडंसं बोर होतं ना मग घरी बी। तर मग आली मी इथं माळ्यामध्ये। ऊन तर खूप पडलं आहे, या उन्हामध्ये कांदे निंदायचं खूप कंटाळ येतो। पण मग चला म्हटलं तेवढंच होतील थोडेफार कांदे निंदायचे। तर आली होती मी इथं, आणि एकटीचं आहे ना मन पण नाही लागत, नाही एकटीला उरकत पण नाही काम। पण मग चला म्हटलं आता घ्यावं निंदून थोडेसे। तर मी आता आहे ना इथं कांदे निंदून घेते, आणि आता आहे ना घरी गेल्यानंतरच तुमच्या संग बोलती। तर अगोदर आहे ना कांदे निंदून घेते एवढे पण, म्हणजे जेवढे होतील संध्याकाळपर्यंत तेवढे, कारण गवत पण भरपूर आहे, त्यामुळं किती होईल, लईत लई 4-5 वाफे होतील झाले तर। तर चला आता आहे ना कांदे निंदून घेते अगोदर, आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर ऊन खूप पडलंय, उन्हामध्ये कांदे पाहिले किती कोमजून जातात। असे ताजे कांदे दिसतीच नाही हिरवेगार, तर खूप असे वाळल्यावानी दिसतात, कोमजल्यावानी दिसतात। तर चला आता आहे ना कांदे निंदून घेते अगोदर। हे बघा आम्ही 7 वाजता मळ्यातून आलो, तरी दीदीने स्वयंपाक नाही केला। तरी दीदीने स्वयंपाक केला नाही आज। आताशी कांदा चिरतीये, काहीच काम करीत नाही आमची दीदी, काहीच काम करीत नाही। ही बघा आमची मम्मी बटाटे सोलू राहिली। आधीच बोलू बोलू घेतलं, आता बटाटे सोलू राहिली। बरोबर आहे ना, तू काहीच करून नाही ठेवलं। मग तुम्हाला सांगून काय ठेवलं होतं का वडा रस्सा करायचा आहे, मग त्याच्या बरोबर पाव राहील। मग मी पावाच्या भरोश्यावर राहील, मला काय माहिती तू ऐन टाइमला तुझा प्लॅन चेंज करशील। दम आलू करण्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतले, सोलून घेतले। तर आता इथं पॅन पण गरम करायला ठेवला, यामध्ये तेल टाकते। काय करतोय तू? उठून आपला हरभरा तो वाळा का ग? कोणता? खरगटा। तर आता हे बटाटा आहे ना याच्यामध्ये फ्राय करून घेते। कशाला
का आला आज त्याला घाटे नाही आले अजून. मग आले ना. आलं का? मग बाबा का आणते मग इथलं आणलं बाबांनी. आज हा तिकडचा आणला. विचार बाबांनी. हा तर हे फ्राय करून घ्यायचे सुरुवातीला. हा आणि फ्राय होता ना तोपर्यंत मिक्सर मधून मी बारीक करून घेते. कोथिंबीरचा काढा टाकते. का बरं? कांदा घेतले. तुला घेऊ का? मिक्सर मधून वाटून तर आता आहे ना या आलू काढून घेते. तर आहे ना वाटणं पण करून घेतलंय. कच्चाच टाकलंय मी. कांदा, टमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या, लसूण, अद्रक याची सर्वची पेस्ट करून घेतली आहे. आता आलू पण काढून घेतले, म्हणजे बटाटे पण काढून घेतले फ्राय करून. आणि त्याच पॅनमध्ये ना मी सर्व मसाला वाटण करून आणलेला आहे ना, सर्व मसाला टाकला आहे. आता हा सर्व मसाला आहे ना आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कच्चा पण आहे ना त्याचा कमी झाला पाहिजे. तर चांगला फ्राय करायचा आहे. आणि यामध्ये ना थोडंसं तेल जास्तच असतं, त्यामुळे ना मी 3 वगळ्या तेल टाकलं आहे. बघा मस्त असा आपला मसाला आहे ना फ्राय पण झाला आहे, म्हणजे चांगला तळून झाला आहे, तेल सुटलं आहे त्याला. तर आता आपले घरातले बेसिक मसाले टाकते मी. लाल तिखट टाकलं आहे 2 चमचे. आणि त्यानंतर आहे ना धना पावडर टाकली 2 चमचे, म्हणजे मसाल्याच्या वाटीमध्ये तेवढी शिल्लक होती मग मी ती टाकून दिली. आणि त्यानंतर आहे ना तर यामध्ये ना 1/2 चमचा हळद टाकू आपण. हळद टाकल्यानंतर 1 चमचे ना काळा तिखट टाकू. आणि 2 चमचे आहे ना गोडा मसाला टाकायचा. सॉरी 2 चमचे नाही, 1/2 चमचा गोडा मसाला टाकायचा. तर वाटीमध्ये शिल्लक आहे तो टाकते मी. थोडासाच होता तर तेवढा पण टाकून दिला आहे. त्यानंतर आपण आहे ना तेल सुटेपर्यंत चांगले मसाले आहे ना हे तळून घ्यायचे. आणि दम आलू करायचे म्हणल्यावर आहे ना ग्रेव्ही एकदम घट्टसर असते, पातळ ग्रेव्ही नसते. त्यामुळे आहे ना ग्रेव्ही घट्टच धरणारे मी. तर मस्त असे आपले मसाले तळून झाले, तेल पण छान सुटलं आहे त्यांना. तर 1-2 मिनटं आहे ना चांगले तळून घेते. तर बघा मस्त असे मसाले तळले, तेल पण चांगलं छान सुटलं आहे. तर आता आहे ना पाणी टाकते यामध्ये. 2 कप म्हणजे 1 ग्लासभर पाणी टाकलं मी. तर या पाण्यामध्ये ना चांगले मसाले शिजून घ्यायचे. आता आपल्याला पूर्ण ग्रेव्ही ना असं प्लेन करायची, म्हणजे याचे ना गठुळ्या होणार नाही. गठुळ्या मोडून घ्यायच्या आहे, प्लेन करून घ्यायची. तर मस्त अशी ग्रेव्ही प्लेन झाली आहे. आता याला 2-3 मिनटं आहे ना चांगलं उकळू देऊ आपण, शिजू देऊ, म्हणजे मसाले ना सगळे शिजून जातील पाण्यामध्ये आणि कच्चेपणा पण कमी होईल त्यांचा. तर बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजत आली आहे. आता आपण यामध्ये ना कोथिंबीर टाकू थोडीशी, तरी पण छान सुटली त्यांना. तर थोडी कोथिंबीर टाकली यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा मस्त असं घट्टसर ग्रेव्ही आहे. कलर पण खूप छान आला आहे ग्रेव्हीला, मस्त असा रंग आला आहे. तरीची मिरची टाकायची गरज नाही आहे. तर हे बघा मस्त मीठ पण टाकलं आहे. आता परत मीठ टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊ. आणि आता आपण जे बटाटे उकडले होते ना ते सोडून देऊ यामध्ये. तर बघा माझ्याकडे एकसारखे बटाटे नव्हते, लहान मोठे होते. तर मी सर्व बटाटे ना याच्यामध्ये टाकून दिले. आणि आता 5-1 मिनटं आहे ना याच्यामध्ये शिजून देऊ ग्रेव्हीमध्ये चांगले, म्हणजे आपली ग्रेव्ही ना घट्टसर होईल. तर बघा मस्त असे आपले बटाटे शिजत आहे. 5-1 मिनटं आहे ना चांगली ग्रेव्ही दाटसर होऊन देऊ आपण. तर बघा 5-1 मिनटं झाले. आपली जी दम आलू आहे एकदम छान असा कलर पण आला आहे, भाजी पण खूप छान झाली आहे. पण यामध्ये ना मी मलाई टाकायचीच विसरून गेले. तर आता शेवटच्या स्टेपला आहे ना मी यामध्ये मलाई टाकते. तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, फोडणीमध्येच मलाई टाकायची. फोडणीमध्ये टाकल्यावर अजून छान भाजीला ग्रेव्ही येते, म्हणजे ग्रेव्हीला चव छान येते. पण मला आत्ता आठवण आली त्यामुळं मी आत्ता टाकते त्यामध्ये ग्रेव्ही, सॉरी मलाई. तर मलाई आहे ना मस्त असे फेटून घ्यायची यावरची आणि मग टाकायची आहे. तर याने ना एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं, खूप छान लागते चवीला. तर बघा मी सर्व टाकून देते मलाई आणि मिक्स करून घेते.
भारी लागते चव यानी मलाई टाकली की चव छान लागते. तर आता थोडं चांगली भाजी शिजेपर्यंत आहे ना कलर थोडा डाऊन होईल आणि परत आहे ना आपण 5-10 मिनटं आहे ना चांगली शिजू देऊ, म्हणजे कलर पण येईल भाजीला आणि छान चव पण लागल. तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता. बघा मस्त असं मिक्स केलं आहे. जसे जसे आपली भाजी ची ग्रेव्ही दाटसर होईल ना तशी तशी आपल्या भाजीला तरी पण छान येईल आणि चव पण छान लागल. खूप भारी भाजी झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. भाजी शिल्लक राहिली नव्हती, आम्हाला पुरली पण नव्हती. मस्त भाजी झाली होती. तर एका साईडला मी पोळ्या पण करून घेते. तर अशा पद्धतीने ना मी ही भाजी बनवली आहे. अशी मस्त आपली भाजी तयार झाली आहे. दम आलू खूप छान झाला आहे आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. मस्त असं झालं आहे. तर चला आता आहे ना पोळ्या पण चालू आहे, एका साईडला पोळ्या पण करतोय. तर आता जेवायचं आहे. बाबांना भूक लागली आहे, बाबा आले गावावरून जाऊन. विराजला जास्त भूक लागली आहे बाबांपेक्षा. तर आता भाजीचा गॅस बंद केलाय मी, इकडे पोळ्या भाजतीये. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि माझे छान छान मसाले ऑर्डर करीत राहा. पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद. बाय.